नमस्कार. शिवस्वरोदय शास्त्र या विषयावरती आपण आज बोलणार आहोत. शिवस्वरोदय शास्त्राची मुळात अनेक नावं आहेत. शिवस्वरोदय शास्त्र, स्वरशास्त्र, स्वरयोग, शिवशास्त्र, काश्मीरी शैविझम किंवा महाकाल विज्ञान किंवा स्वरविज्ञान अशा अनेक नावांनी हे शास्त्र प्रचलित आहे. या प्रत्येक नावांचा अर्थ जर आपण बघितला तर आपल्या लक्षात येईल की त्या अर्थामध्येच या शास्त्राचा विषय काय आहे आणि ह्या शास्त्रातलं तत्व काय आहे किंवा प्रधान याची संकल्पना काय आहे हे मुख्यतः सांगितलेलं आहे. याचा सविस्तर अर्थ आपण बघणार आहोत. पण मुळात शिवस्वरोदय शास्त्र हे कुठल्या पद्धतीचं शास्त्र आहे हे आधी बघूया. तर निगम आणि आगम दोन पद्धती सर्वसामान्यपणे आपण म्हणतो निगमी शास्त्र आणि आगमी शास्त्र. आगमशास्त्रातलं अत्यंत प्रसिद्ध असं शास्त्र कुठलं असेल तर शिवसूर्योदय शास्त्र किंवा आगमशास्त्रांचे जे वर्णन करतात आगमशास्त्रांमध्ये सर्व शास्त्रांमधलं सगळ्यात प्रसिद्ध ज्ञानाज्ञान मस्तके म्हणिहि की ज्ञानांच्या म्हणजे ज्ञानसागर असेल तर सर्वोत्तम ज्ञानशास्त्रांमधला ज्ञानरूपी ग्रंथांमधला जो मस्तकस्थानी विराजमान असणारा मणी असा जो कोणी आहे तो म्हणजे शिवस्वरोदय शास्त्र असं याचं सर्वसामान्यपणे वर्णन येतं. या शास्त्राची आणखी एक ओळख आगमशास्त्र या शब्दाचा अर्थ बघूया म्हणजे हे शास्त्र काय आहे थोडंसं कळू शकेल. आगम म्हणजे आ आणि गम म्हणजे आगमन शब्द माहिती आहे आपल्याला की येणं आगमन निर्गमन. एखादी गोष्ट आगम आतमध्ये येणं. काय आतमध्ये आणायचं आहे? कुठली तरी विशिष्ट ऊर्जा, कुठली तरी विशिष्ट स्पंदनं आपल्या शरीरामध्ये, देहामध्ये कायेन वाचा मनसेंद्रियत्वा काया वाचा मन इंद्रिय इत्यादी इत्यादी सर्व ठिकाणी कुठल्या तरी ऊर्जेचं विधिवत आगमन करण्याचं तंत्र म्हणजे आगमशास्त्र. अर्थात आगमशास्त्र हे तंत्र या विभागात येतं. वैदिक शास्त्र ही निगमशास्त्रांकडे जातात आणि आगमशास्त्र हे तंत्र या विभागात येतं. तंत्र म्हटलं की लगेच आपल्या भुवया उंचावतात, पण तंत्र या शब्दाचा सोपा अर्थ आहे टेक्निक, एखादं टूल, एखादं टेक्निक. मग एखादी विशिष्ट ऊर्जा, त्या ऊर्जेचा अनुभव घेण्याचा, त्या ऊर्जेचा विनियोग करण्याचा, त्या ऊर्जेचं दैनंदिन आयुष्यामध्ये विविध प्रक्रिया, प्रयोग करण्याचे जे काही छोटे-छोटे रूल्स, नियम दिलेले आहेत, ते नियमांचा जो काही एकत्रित ग्रंथ आहे, तो हा आगमशास्त्राचा ग्रंथ. आगम आणि शास्त्र 2 शब्द आहेत. आता आगम शब्दाचा अर्थ कळला, की ऊर्जा शरीरात निर्माण करायची. त्याच्यासाठीचं शास्त्र, शासते त्रायते इति शास्त्रः. शासते म्हणजे ज्याच्यामध्ये अनुशासन आहे, ज्याच्यात शिस्त आहे, जे अजिबात बेशिस्त नाही, ज्याच्यामध्ये काही नियम आहेत, यमनियम योगशास्त्रात येतात. तसं शासते म्हटलं, की त्याचे काही प्रोटोकॉल्स आहेत. शिष्टाचार शब्द वापरतो की नाही आपण? प्रोटोकॉल्स, शिष्टाचार, मॅनरिझम हे सगळे शब्द इथे लागू पडतात. शासन. त्याची एक व्यवस्था आहे, एक सिस्टीम आहे आणि त्या नियमांनीच ते शास्त्र शिकलं पाहिजे. त्या नियमानेच त्या शास्त्राचा विनियोग केला पाहिजे. तर ते तारून नेतं. तर ते तारक ठरतं. नाहीतर मग आपण म्हणतो, की शास्त्रामध्ये एक शस्त्र नावाचा शब्द लपलेला आहे. शास्त्र ही दुधारी असू शकतात. ही शास्त्र ही उलटू शकतात का? हो, म्हणजे योगशास्त्र अर्धवट शिकलं, अर्धवट ज्ञानाने एखादं आसन करायला गेलो, तर कदाचित कुठेतरी दुखापत होईल, एखाद्या स्नायूला इजा होईल. मग आपण योगशास्त्राला नावं ठेवून चालणार नाही. आपलं ज्ञान अर्धवट आहे आणि म्हणून शास्त्र शस्त्राप्रमाणे काम करतं आणि म्हणूनच ते विधिवत शिकून केलं असता ते तारक ठरतं. मग कुठे तारून नेतं? आगमशास्त्रातली अनेक शास्त्र आहेत, आगमतंत्र शास्त्रात. मग शिवस्वरोदय शास्त्राची गोष्ट काय आहे? खूप इंटरेस्टिंग गोष्ट आहे. शिवस्वरोदय शास्त्र हे संवाद सुक्तात्मक येतं. वेगवेगळ्या प्रकारची सुक्त आहेत. श्रीसुक्त, सूर्यसुक्त ही नावं तुम्ही ऐकली असतील. संवाद सुक्त म्हणजे तिथे 2 व्यक्तींमधलं संभाषण आहे. संवाद आहे. कन्व्हर्सेशन, डायलॉग या शब्दामध्ये संवाद शब्दाचा अर्थ कळणार नाही. म्हणून विशेष करून संवाद शब्द वापरला. संवाद, समत्वयुक्त वदन, वदन म्हणजे बोलणं, म्हणजे मौखिक काहीतरी आहे. 2 मुखातूनच शिव आणि शक्ती यांच्या मौखिक वाङ्मयातून, यांच्या मौखिक शब्दांमधून काहीतरी असं प्रेरित होतंय, काहीतरी असं समजतं आहे, जे समत्वाचं तुम्हाला अनुभव देईल, जे तुम्हाला समत्वाच्या दिशेने घेऊन जाईल. समत्वम योग उच्यते. या भगवद्गीतेमध्ये योग शब्दाची व्याख्या येते. मग हेच समत्व तुम्हाला
योग समान अनुभव देईल. योग साधना म्हणजे योग शब्दाचा अर्थ काय आहे? युज, जोडणे. सो हेच समत्व तुम्हाला ज्या एका ऊर्जाची आराधना, साधना तुम्ही करता आहात, ज्या एका ऊर्जेची, त्या ऊर्जेला जोडलं जाण्याचा अनुभव देईल, असं काहीतरी. सो आगमशास्त्र आणि त्यातलं संवाद सुक्त हे 2 शब्दांचे अर्थ आपण बघितले. मग संवाद आहे, गप्पा आहेत, पण कोणाच्या गप्पा आहेत? सामान्य गप्पा नाहीत, शिव आणि शक्तीच्या गप्पा आहेत. आणि शिव आणि शक्तीचा म्हणजे शक्ती, देवी उवाच अशी स्वरयोगाची सुरुवात होते. खूप छान सुरुवात आहे. देवी उवाच सती आणि पार्वती आणि शक्ती स्वरूपाचे काही प्रश्न आहेत. अत्यंत मनुष्य सुलभ प्रश्न आहेत. ते मनुष्य सुलभ अशासाठी, की माणसाने पुढे जाऊन त्यात इंटरेस्ट घ्यावा, की "अरे माणसा, तुझ्याच मनात पडणारे प्रश्न ही शक्ती जणू काही तुला रिप्रेझेंट करून तिथे विचारते आहे." आणि मग ती शंकराला, शिवाला, महादेवांना, शिव-पार्वतीचा संवाद आहे कैलासावरती. मग ही पार्वती महादेवांना असं विचारते, "सर्वसिद्धिकारकं ज्ञानं कथयस्व मम प्रभो." ही सर्व सिद्धींचं कारक असं ज्ञान काही आहे का तुमच्याकडे? असं ती विचारते. मम प्रभोः प्रकर्षाने भूत. प्रभो, भू म्हणजे अपीअरन्स किंवा निर्माण होणं. जो प्रकर्षाने निर्माण झालेलं महत तत्व आहे, जो हा महादेव, जे हे देवोंके देव महाधिदेव असं आपण म्हणतो. ते जे हे महादेव आहेत, त्यांना उल्लेखून, त्यांना उच्चारून, त्यांना निर्देशून पार्वती, शक्ती हा प्रश्न करते. सर्वसिद्धिकारकं, सर्व सिद्धी प्रदान करणारं ज्ञानम, असं काही ज्ञान असेल तर कथयस्व, ते मला सांगा, कृपा करून ते मला सांगा, असं ती त्यांना विनंती करते. मग सर्व सिद्धी म्हटलं की सामान्यपणे सर्व शब्दाचा अर्थ महत्वाचा इथे आहे. सर्व सिद्धी याचा अर्थ सांसारिक, व्यावहारिक, सामाजिक आयुष्यात लागणाऱ्या सर्व छोट्या-छोट्या युक्त्या, सिद्धी आणि आध्यात्मिक उन्नतीकडे किंवा आध्यात्मिक उच्चतम स्थितीचा अनुभव घेण्यासाठी लागणाऱ्या विविध सिद्धी. असं सर्व सिद्धींचं शास्त्र, असं हे आगमशास्त्र जे शिवप्रणीत आहे. ते शंकराने सगळ्यात पहिले सांगितलं. कोणाला सांगितलं? अर्थात शिव-पार्वती संवादातून ते सांगितलेलं आहे. शिव-पार्वती संवादातून ते सांगितलेलं असलं, तरी ते सूक्त रूपाने आहे. मग त्याच्यामध्ये 395 श्लोक किंवा सूक्त येतात. छोटी-छोटी सूत्र, फॉर्म्युलाज येतात. अशा सगळ्या श्लोकांचं हे एकत्रित ग्रंथ आहे. मग या ग्रंथाच्या सुरुवातीला स्वर शब्दाची अप्रतिम व्याख्या येते. ती आता बघूया. सो आगमशास्त्र, मग त्याचं संवाद सुक्तात्मक स्वरूप हे 2 मुख्य विषय आपण बघितले आणि सामान्यतः शिव-पार्वती संवाद सुक्ताचा प्रधान विषय आहे, की एखादा खूप गहन विषय, तत्व, उदाहरणार्थ पंचतत्व, पंचप्राण, एखादा खूप मोठा ब्रह्मांडाला व्यापून राहणारा विषय मनुष्य सुलभ मानवी देहामध्ये त्याचं एक उगम आहे, पिंड ब्रह्मांड. सो जे ब्रह्मांडात आहे ते ते पिंडात आहे. या हिशोबाने ब्रह्मांडाच्या ताकदीचा विषय, असा व्यापक तात्विक चर्चेचा विषय अत्यंत सोपा, सहज साध्य करून सांगणं आणि तो सांगत असताना त्याची दैनंदिन आयुष्यातील, दैनंदिन जीवनातील छोट्या-छोट्या प्रक्रिया सांगणं, ही संवाद सुक्तांची आणि विशेष करून शिव-पार्वती संवादाचं वैशिष्ट्य आहे, की ते खरोखर आपल्या दैनंदिन आयुष्यासाठी खजिना देऊन जातात. कोट्याधीश बनवून जातात आपल्याला असं आपण म्हणू शकतो. सो अशा अनेक युक्त्या त्याच्यामध्ये दिलेल्या आहेत. मग स्वर शब्दाची व्याख्या बघूया. कारण याला मी मगाशी म्हटलं असं, की अनेक नावं आहेत. शिव स्वरोदय शास्त्र, स्वरशास्त्र. सो शिव, स्वर, उदय, शास्त्र. 4 शब्द आले पुन्हा एकदा. आता शिव कोण आहे? हे आधी माहिती पाहिजे. श आणि व 2 अक्षर आहेत. शंकरोती इति शंकर, जो शुभकारक आहे, जो सगळं काही छान करतो, जो सगळं काही ऑस्पिशियस करतो, असा तो शंकर, शिव. श, इ, व. आणि ई आलाय तिथे ईश तत्व आहे, म्हणजे जे ऑमनीप्रेझेंट आहे. मग शंकर पार्वतीला म्हणतो, "अगं काळजी करू नकोस मनोरमे, अगं माझ्या लाडक्या पार्वती अजिबात काळजी करू नकोस. जे सर्वत्र आहे, जे सर्वव्यापी आहे, त्याला काहीही कुठेही असं तुम्ही भलत्या देशात आहात, अमुक प्रदेशात आहात, अमुक राज्यात आहात, तर आमच्या इथे हे मिळणार नाही, असं काही अडणार नाही माणसाचं. असं काहीतरी तुला मी सांगतो, की जे सर्वत्र आहे. म्हणून शिव हा शब्द महत्वाचा. ऑमनीप्रेझेंट, ईशतत्व, इंटरनेट, ई-कॉमर्स हे शब्द आठवा. जे सगळ्या जगाला व्यापून आहे. तुम्ही कुठल्याही देशात असा, तुम्ही तिथून या प्रणालीला जोडले जाऊ शकता. तीच ई-प्रणाली, तीच ई-कॉमर्स मधला ई शब्द, हाच ईशतत्वातला ई शब्द. मग ईशतत्व काय सांगतं? शिव शब्दातलं,
की हे सगळ्यांसाठी आहे. संपूर्ण मानव प्रजातीसाठी आहे. मानव देहात असणाऱ्या प्रत्येकासाठी आहे. शिव, स्वर, उदय. दुसऱ्या शब्दाकडे येऊया स्वर. स्वर शब्दाच्या असंख्य व्याख्या आहेत. स्वरमध्ये स्रू असा एक धातू सापडतो. धातू म्हणजे क्रियापद किंवा त्याचं एक रूट म्हणूया, त्याच्यातलं एक अक्षर म्हणूया. सुरूचा सर्वसामान्यपणे अर्थ उच्चार किंवा आरव किंवा नाद अशा अर्थी तुम्ही घेऊ शकता. म्हणजे एखादा उच्चार जो रकारात्मक आहे. रकार शब्दाचा अर्थ पण मागे पण एका व्हिडिओत बघितला होता. रकार हे अग्निबीज आहे. रकार म्हणजे प्रत्यक्षीकरण मॅनिफेस्टेशन त्याला म्हणतात. मॅनिफेस्टेशनची ताकद असणारा हा रकार आहे आणि रकार म्हणजे तेज. सो असे काहीतरी नाद असा कुठलातरी उच्चार, असा कुठलातरी आरव, आवाज जो तेजपुंज आहे, जो स्वयंप्रधान म्हणजे स्वयंप्रभू म्हणतात ना किंवा स्वयंभू म्हणतात किंवा अजून एक शब्द आहे की स्वयंप्रकाशित असं काहीतरी जो एक नाद आहे, ज्याला स्वतःचं असं एक तेज आहे, स्वतःची अशी एक आभा आहे, ऑरा आहे. ते म्हणजे हे स्वर. मग या स्वराचा आणि सांगीतिक स्वर सारेगमप याचा इथे गोंधळ घालू नका. हे स्वर जे आपण बोलतो आहोत, स्वरविज्ञान हे वेगळं विज्ञान आहे. याचा संगीत साधनेशी जसं तरी संबंध असला तरी संगीतातले स्वर वेगळे. हं. मग स्वर शब्दाचा अर्थ बघतो आहोत. सो तेजप्रधान असा काहीतरी नाद म्हणजे स्वर. मग आता विचार करायचा की आपल्या देहामध्ये, आपल्या शरीरामध्ये असा कुठला एक नाद आहे, शरीरस्थ स्वरोदयम अशी व्याख्या येते. शिवस्वरोदय शास्त्रातली स्वर शब्दाची पहिली व्याख्या शरीरस्थ स्वरोदयम. म्हणजे हा शरीरात राहतो. हा शंकर पार्वतीला असं म्हणतो, की हा शरीरातच राहतो. मी तुला ज्याच्याबद्दल सांगतोय ना, तो या मानवी देहामध्येच आहे. शरीरस्थ तिथे निवासाला आहे, तिथे राहायला आहे. त्याचा ॲड्रेस, त्याचं लोकेशन, त्याचा पत्ता हा आहे आणि स्वर उदय इथेच त्याचा उदय होतो. मग आपला संपूर्ण जन्म काळ आठवायचा. पहिल्या श्वासापासून म्हणजे श्वास घेऊन आपण जेव्हा पृथ्वीवरती येतो, तेव्हा तो पहिला श्वास ही आपल्या जन्माची खूण आहे, ही आपली ओळख आहे आणि तसंच शेवटचा श्वास ही आपल्या मृत्यूची ओळख आहे. बरोबर? सो या 2 आपल्या आयडेंटिटीज असल्यासारखं आहे. मग तिथे शिव म्हणतो, की शरीरस्थो स्वरोदयम शरीरस्थ आहे. तो शरीरात नांदणारा असा हा ध्वनी आहे, असा हा आवाज आहे. उदय त्याचा नित्य उदय होतो. तो नित्य निर्माण होतो. सनराईज सूर्योदय कसा होतो तसा. हंसचार स्वरूपेण हंसचार स्वरूपेण हंस चरती. आता सामान्यपणे हंस हे प्रतीक जर माहीत असेल पांढरे शुभ्र हंस हे एक आध्यात्मिक प्रतीक मानलं जातं. मानसरोवर, कैलास वगैरे वगैरे अशा अनेक प्रतीकांचं एक रिप्रेझेंटेटिव्ह अशा अर्थी हंस हा शब्द येतो. हा हंसध्वनी पण शब्द एक आहे त्याच्यातूनच आला. सो हंसचार स्वरूपेण हंसचार म्हणजे काय? हम आणि स 2 अक्षर आहेत. हंस बरोबर? ह वरती अनुस्वार आहे. हंस. मग शंकर पार्वतीला काय सांगतो? हा जो कोणी आहे हा शरीरात राहतो. त्याची आता तुला लक्षणं सांगतो. दर्शन वाङ्मयांमध्ये प्रत्येक तत्वाची लक्षणं येतात. तत्र गंधवती पृथ्वी, पृथ्वीचं लक्षण आहे. तसं शंकर पार्वतीला नादाचं, स्वराचं लक्षण सांगतो आणि म्हणतो हं आणि स युक्त तो आहे. म्हणजे आता हे उच्चार आठवायचे आपल्याला. सोहम माहिती आहे. एक श्वास घेतानाचा आणि एक श्वास सोडतानाचा. तो श्वास घेताना एक उच्चार आणि असा दुसरा उच्चार आहे. सो हम. तोच तो नाद जो हम स्वरूप आहे आणि स स्वरूप आहे. ज्याच्यामध्ये श्वास घेण्याची प्रक्रिया उच्छ्वास आणि प्रश्वास हा दुसरा भाग झाला. हं. तर श्वासोश्वासाची प्रक्रिया. हे श्वास घेणं आणि श्वास सोडणं याचा जो हं आणि स असा जो ध्वनी आहे, असा जो नाद आहे, तो खूप नैसर्गिक आहे. तो निसर्गदत्त आहे. तो शरीरस्थ नाद आहे. तो कुठून बाहेरून घडवत नाही. आपण काही मोठे इन्स्ट्रुमेंट वाजवत नाही या नादासाठी. हा शरीरात अखंड, अविरत 24 तास 365 दिवस चालणारा एक नाद आहे. एक ध्वनी आहे ज्याला हंस असं म्हटलेलं आहे. या ध्वनीची गोष्ट हे पार्वती ही माझ्या स्वरयोगाची गोष्ट आहे. शंकर पुढे पार्वतीला सांगतात स्वर शब्दाचा शंकराचंच माहेश्वर सूत्र किंवा अष्टाध्यायी हा विषय येतो. अष्टाध्यायीमध्ये संस्कृताचं व्याकरण येतं. त्याच्यामध्ये सुद्धा स्वरव्यंजन आपल्याला ऐकून माहिती असेल वॉवेल आणि कॉन्सोनंट ज्याला आपण म्हणतो. मग स्वराची व्याख्या तिथे काय येते, की मुळामध्ये जे कुठल्याही प्रयत्न शैथिल्याने व्यक्त होतात म्हणजे कुठले विशेष अवयवांचा
जाणीवपूर्वक वापर न करता उदाहरणार्थ मी तोंड उघडं ठेवलंय. अ, तरी आ, अ, सो विविध ध्वनी, विविध स्वर तिथून येऊ शकतात, बरोबर? सो कुठल्याही विशिष्ट मौखिक एनाटॉमीचा, शरीरशास्त्राचा, अवयवांचा वापर फारसा न करता जे सहज साध्य ध्वनी ओठांचा स्पर्श होत नाही. फ मध्ये ओठांचा स्पर्श होतो. विदाऊट दॅट जे सहज साध्य ध्वनी निर्माण होतात, जे निसर्गदत्त आवाज आहेत, निसर्गदत्त नाद आहेत, त्याला स्वर म्हटलेलं आहे. या दोन्ही व्याख्या कळल्या, की आता आपल्याला पुढे जायला सोपं होईल. सो हंसचार स्वरूपेण भवेज्ञानम त्रिकालजम. त्रिकालज पुढचा महाकाल विज्ञान असं स्वरयोगाला म्हटलं जातं. कुठून आला हा महाकाल शब्द? त्याची थोडीशी बॅकग्राऊंड बघूया. मग शंकर पार्वतीला सांगतात, की हा असा आवाजात शरीरातला ध्वनी आहे, जो शरीरामध्येच राहतो, पण त्याच्याकडे सगळ्यात दुर्लक्षित घटक आहे. शरीरातला सगळ्यात दुर्लक्षित घटक कोण असेल? म्हणजे आपण सामान्यपणे म्हणतो आजकाल, की आपण नात्यांना गृहीत धरलंय. आपण रिलेशनशिपमध्ये किंवा घरातल्या व्यक्तींना टेकन फॉर ग्रँटेड असं केलंय. पण या सगळ्यांपेक्षा सगळ्यात जास्त टेकन फॉर ग्रँटेड आपण कोणाला केलेला आहे? तर तो हा ध्वनी, ज्याचं नाव प्राण, श्वास, आपला श्वास. आपल्या श्वास हा आपल्या शरीरातला सर्वात दुर्लक्षित घटक आहे, असं म्हटलं तर आपण खोटं ठरणार नाही. त्याच श्वासाची गोष्ट ही स्वर या शब्दामध्ये येते. शंकर पार्वतीला सांगतो, हे असं काहीतरी आहे. मगाशी जे आपण म्हटलं होतं ना, की जे ईश ते सगळीकडे आहे, श्वास सगळीकडे आहे. आपण जिथे जाऊ तिथे तो येईल. तुम्ही म्हणाल, "नाही, मी ना जरा ट्रॅव्हलिंगमध्ये आहे." अहो, पण श्वास घेऊनच चाललायत ना. का श्वास घरी ठेवून आपण ट्रॅव्हल करतो? नाही. सो तुमच्या प्रवासात श्वास आहे, तुम्ही शॉपिंगला जा श्वास आहे, जेवायला जा श्वास आहे. जिथे कुठे जाल तिथे तो श्वास आहे. किंबहुना तुमचा श्वास ही तुमच्या अस्तित्वाची ओळख आहे. हे जेव्हा आपल्याला कळेल, तेव्हा श्वासाकडे का लक्ष दिलं पाहिजे हेही आपल्याला कळेल. आपल्या अस्तित्वाची ओळख म्हणजे आपला श्वास आहे तोपर्यंतच पृथ्वीवरती आपल्याला महत्त्व आहे. हे जेव्हा आपल्याला कळेल, तेव्हा श्वासाच्या साधनेचं महत्त्व कळेल. आणि म्हणून पार्वतीचा जो एक स्त्री सुलभ, मनुष्य सुलभ प्रश्न होता, सर्वसिद्धिकारकम, की मला सर्व सिद्धी पाहिजे आहेत, तर त्या बाहेर शोधायची गरज नाही. त्याची एक अंतरंगाची, आतल्या नादाची, आतल्या आवाजाची साधना म्हणून स्वरयोग शास्त्राची निर्मिती आणि म्हणून स्वरयोग शास्त्राचा संपूर्ण विवेचन शिव-पार्वतीला करतात. हा स्वरयोगाचा उगम आहे असं म्हटलं तरी हरकत नाही. कमिंग बॅक टू स्वर या शब्दाकडे पुन्हा येऊया. सो असा हा श्वास मगाशी म्हटलं तसं, की आपला शेवटचा श्वास आपला मृत्यू झाला, की आपल्या या सकारण देहाला शून्य अर्थ उरतो. आपल्या नावाला, आपल्या कर्तृत्वाचा काहीसा फारसा अर्थ तिथे उरत नाही. कारण ते नाव, तो देह तोच मुळात राहत नाही. म्हणून श्वासाकडे लक्ष द्या, या नादाकडे लक्ष द्या, असं सांगणारी ही 395 सूत्र, मग स्वरसूत्र. मग स्वरसूत्र एवढंच सांगून थांबत नाहीत. ते त्याच्या पुढे जातात. इदम स्वरोदम यत् ज्ञानम ज्ञानात मगाशी म्हटलं तसं, की सर्व ज्ञानामध्ये सर्वश्रेष्ठ ज्ञान असं हे आहे. गुह्यात गुह्य म्हणजे गूढात गूढ असलेलं सगळं काही ते तुम्हाला उलगडून सांगेल. पुढच्या आपण जो मगाशी शब्द मी वापरला होता, की भवेत् ज्ञानम त्रिकालजम. त्रिकालज 3 काळांचं ज्ञान देणारं असं स्वरशास्त्र. ही स्वरशास्त्राची पुढची व्याख्या येते. 3 काळांचं ज्ञान म्हणजे काय? आणि त्याला जोडून अजून एक जी डेफिनेशन होती, ती थोडीशी बघूया. गुह्यात गुह्य, गूढात गूढ असं जे काही आहे, जे काही तुम्हाला मिस्टेरियस वाटतंय. आता पटकन विचार करायचा, काय गूढ वाटतं आपल्याला? जे सामान्य बुद्धिमत्तेला पटकन कळत नाही, ज्याचा अंदाज बांधता येत नाही, ज्याच्याबद्दल स्पष्टता येत नाही, ज्याची क्लॅरिटी नसते. उदाहरणार्थ, भविष्य. मी अमुक एका देशात राहायला जायचं ठरवलंय, पण मला माहिती नाही कसं होईल तिकडे, आम्हाला माहिती नाही. ही जी एक साशंकता असते, ती कुठून येते? कारण ते अजून गूढ आहे, ते गुपित आहे, ते रहस्य आहे, ते एक मोठं सिक्रेट किंवा सरप्राईज असणार आहे, की या देशामध्ये सगळं काही चांगलं होईल का आपलं? आपण एक ट्रायल एररमध्ये गोष्टी करतो. मग हे गूढ ज्ञान झालं. सोपे व्यावहारिक अर्थ सांगते मी गूढ शब्दाचा. आणि असंच गूढ ज्ञानाचा आध्यात्मिक, एक सांसारिक अर्थ आणि एक आध्यात्मिक अर्थ. या दोन्हीचं एकत्रित सर्वसिद्धी या विषयामध्ये किंवा गरुड पुराण या विषयांमध्ये पण येतं, की एक पारमार्थिक आणि एक व्यावहारिक असा दोन्ही देह असतो आपला. सो व्यावहारिक देहाच्या गरजा, व्यावहारिक देहाचे विषय आणि त्याचं प्रयोजन हे अजिबात नाकारता येणार नाही. हे विसरूनही चालणार नाही. मग व्यावहारिक जगामध्ये मला गूढात गूढ जे आहे ते शोधायचं आहे. मग काय आहे माझा पास्ट, माझा भूतकाळ,
जो मला फारसा माहीत नाही. या जन्मातला माहीत असेल. जर लॉ ऑफ कर्मा, रिइन्कार्नेशन, पुनर्जन्म सिद्धांत हे विषय बघितले, तर माझं पूर्वजन्मातली माझी संचित प्रारब्ध कर्म ही मला फारशी माहीत नाहीत. म्हणजे ते माझ्यासाठी गूढ आहे. माझ्या संपूर्ण कुटुंबाचा इतिहास ज्याला आपण कुळ म्हणतो, फॅमिली लिनिएज म्हणतो, पूर्वज म्हणतो, याच्यात घडलेल्या असंख्य गोष्टी माझ्यासाठी गूढ आहेत. तसंच माझं भविष्य देखील माझ्यासाठी गूढ आहे. आणि याच हिशोबाने व्यावहारिक जगात अगदी आत्तापासून पुढे घडणारी प्रत्येक गोष्ट ही आपल्याला अगदी खात्रीशीर माहिती आहे असं नाही. मग या गोष्टींचं आकलन हे करून देईल आणि आध्यात्मिक जगातले जे असंख्य गूढ विषय आहेत, पंचतत्व, 7 चक्र, अमुक नाड्या, योगशास्त्रानुसार काही इंद्रिय, इंद्रियांच्या साधना झाल्या, मंत्रशास्त्र, मंत्रांच्या काही सिद्धी झाल्या, हे सगळे जे गूढ विषय आहेत, ध्यान प्रक्रिया, साक्षात्कार, दर्शन असे कितीतरी विषय आहेत अध्यात्मात. तर हे जे गूढ आहे, ते पण उलगडून दाखवणारा गुह्यात गुह्य संसारमुपकारक प्रकाशनम. प्रकाशनम म्हणजे त्या गोष्टी प्रकाश झोतात आणणारं शास्त्र. मगाशी म्हटलं ना, जे स्वयंप्रकाशी आहे, ज्याला स्वतःचा एक तेज आहे, असा आपला श्वास आणि तुमच्या गूढ गोष्टी, तुम्हाला अस्पष्ट असणाऱ्या गोष्टींना प्रचंड क्लॅरिटी, प्रचंड स्पष्टता देणारं, त्याच्यावर प्रकाश टाकणारं, ते प्रत्यक्षात प्रकाशन याचा दुसरा अर्थ पब्लिकेशन म्हणतो ना, की पुस्तकाचं प्रकाशन केलं. म्हणजे काय? इतके दिवस जे कोणाचे तरी विचार होते, ते पुस्तक रूपाने मॅनिफेस्ट झाले आणि ते आता आपल्या हातात आहेत आणि आपण वाचू शकतो. म्हणजेच त्या विचारांना एक मूर्त स्वरूप मिळालं. असं प्रकाशनमचा छान अर्थ. सो या आपल्या श्वासाच्या माध्यमातून अशा ज्या काही गोष्टी आहेत त्याचं मॅनिफेस्टेशन त्या प्रत्यक्षात येणं. इदं स्वरोदम यज्ञानम ज्ञानम असं जे स्वरोदय शास्त्र आहे, ते सर्व ज्ञानांमध्ये श्रेष्ठ ज्ञान आहे. अशा त्याच्या काही महत्त्वाच्या 2-3 व्याख्या येतात. मग या व्याख्यानंतर स्वरयोगाचे काय विषय काय आहेत, हे थोडंसं आपण बघूया. हे सर्व शास्त्रांमध्ये उत्तम आहे. मग पुढे त्याचे विषय येतात, की स्वरयोग काय सांगतं? अगदी थोडक्यात त्याचा संकल्पना काय आहे बघूया. मग श्वास, मग श्वासाचा नाद, हंस नाद इथपर्यंत आपल्याला कळलं. सो आणि हम किंवा ह आणि स. मी श्वास घेते, असे 2 नाद आहेत त्याचे. या नादांची साधना, या आवाजाची, या स्वराची साधना ही श्वासाची साधना आहे, प्राणाची. मग इथेच थांबून स्वरयोग थांबत नाही. सप्तककार 7 प्रकारे प्रश्न विचारतो आपण कुठल्याही घटकाला. काय, कोण, कुठे, कधी, केव्हा, कसा. बरोबर? मग या पद्धतीने कोण आहे हा श्वास? त्याचं रूप, त्याचं स्वरूप सांगितलंय. ही पंचप्राण किंवा रुद्रांच्या गोष्टी आहेत. 11 रुद्र, त्याच्यात आपला हनुमान सुद्धा येतो. मग हे रुद्र म्हणजे काय? प्राण म्हणजे काय? हे सगळं इथे येतं. मग प्राण म्हणजे काय? याचा अर्थ प्राणाचा व्यापक दृष्टिकोन, की श्वास शरीरात कुठे घेतला जातो, कुठे सोडला जातो, त्याच्यासाठी आपल्या नॉस्ट्रिल किंवा नाकाचे कुठल्या-कुठल्या पोकळ्या आपण वापरतो. संपूर्ण शरीरशास्त्र, एनाटॉमी ज्याला म्हणतात, हे स्वरयोगाचा विषय आहे, की तुम्ही कुठल्या प्रकारे श्वास घेता आणि कुठल्या प्रकारे घेतलेला श्वास कुठल्या गोष्टीसाठी उपयोगी ठरतो, हे तिकडे सांगितलेलं आहे. महाकाल विज्ञान म्हटलेलं आहे, त्रिकालज्ञ म्हटलेलं आहे. ते तुम्हाला त्रिकालज्ञ बनवेल म्हणजे तीनही काळांचं ज्ञान तुम्हाला बसल्या जागी येईल असं शिवस्वरोदय शास्त्रात शिव ग्वाही देतो. आणि ही सगळी सूत्र जी आत्ता आपण व्याख्या बघितल्या, या स्वरविज्ञानाच्या अगदी काही पहिल्याच 8व्या-10व्या श्लोकांमधल्याच व्याख्या आहेत. म्हणजे सुरुवातीलाच शंकर हे नमूद करतो, तिथे सांगतो, की निश्चितपणे तुम्हाला तिन्ही काळांचं ज्ञान मिळेल. मग आपण काय करणार तिन्ही काळांचं ज्ञान मिळून? सोपी गोष्ट आहे, की आपण भविष्य बघण्यासाठी काय-काय करतो? ज्योतिषाकडे जाऊ, टॅरो रीडिंग करू, अमुक करू. मग ते आपल्याला आपल्या श्वासाने कळेल, की मी माझा श्वास बघीन, मी एखाद्या प्रवासाला निघते, एखाद्या जॉब इंटरव्ह्यूला निघते आहे उदाहरणार्थ. मग इंटरव्ह्यूला निघताना माझ्या श्वासाचं जर मला आकलन, अभ्यास, अध्ययन असेल, या श्वासाचं अध्ययन जर मला त्याची जाणीव असेल, की आत्ता कसा श्वास आहे, तो कुठल्या प्रकारचा आहे, त्याच्यात काय तत्व आहे, काय आहे, हे सगळं जर मला माहीत असेल, तर मला कळेल माझा हा इंटरव्ह्यू चांगला जाणार आहे का कसा जाणार आहे? मग आपल्याला कळलं, की अरे रे! हा श्वास आहे, हा माझ्या या प्रकारच्या मीटिंगला योग्य नाही, मग मी श्वास बदलते. मग ते श्वास बदलण्याच्या युक्त्या स्वरयोगात येतात. मग मी श्वास बदलून त्या कार्याला निघू शकते. तसंच मगाचच उदाहरण, एखाद्या प्रवासाला निघतोय, तर अमुक एका श्वासावरती प्रवासाला निघू नये, अशी गणित स्वरयोग सांगतं. त्या प्रवासात असंख्य अडथळे येऊ शकतात. अशी काही सूत्र, अशी काही गणितं स्वरयोगामध्ये येतात.
मग पुन्हा तेच, की या या प्रकारच्या श्वासावरती हे कार्य करू नये असं जे आहे, मग श्वास बदलून ते कार्य केलं असता कार्यसिद्धी. पहिली सिद्धी ही कार्यसिद्धी आहे. कार्यामध्ये सक्सेस, सफलता, यश प्राप्ती म्हणजेच कार्यसिद्धी. त्याच्यासाठी व्यावहारिक जगातले छोट्यात छोटे विषय हे खूप अप्रतिम स्वरयोगामध्ये अनेक म्हणजे सब टॉपिक्स प्रकरण म्हणूया त्याला. विविध टॉपिक आहेत. आरोग्य हा विषय आहेच आहे. व्यावहारिक गोष्टी हा विषय आहेच आहे. उदाहरणार्थ आरोग्य या विषयामध्ये 4 प्रधान कार्य येतात, की भोजन आहे, विसर्जन, मलमूत्र विसर्जन ज्याला आपण म्हणतो. मग कुठल्या श्वासावरती कुठल्या प्रकारचं भोजन केलं असता उत्तम पचन होतं, हे आपल्याला त्याच्यात कळू शकतं. तसंच आरोग्याच्या सगळ्या समस्या, अमुक प्रकारचा आरोग्याचा विकार आहे, म्हणजे श्वासामध्ये काय चूक आहे आणि ते कसं करेक्शन करून मला आरोग्याची समस्या हँडल करता येईल. कसं बरं मला त्याच्यावरती काहीतरी अधिपत्य मिळवता येईल, कसं बरं मला ते करेक्ट करता येईल, हे सगळं याच्यामध्ये येतं. हं. एक विषय, एक उदाहरण दिलं आरोग्य. असे असंख्य विषय विषय स्वरयोगात येतात. हे झाले आपले दैनंदिन व्यावहारिक विषय. अगदी शाळेतल्या मुलापासून, अडल्टपासून कुठल्याही वयोगटामध्ये स्वरयोगशास्त्र तुम्हाला निश्चितपणे अप्लाय करता येतं. अभ्यासात अफाट अभ्यासातले प्रयोग आहेत. म्हणजे तुम्ही स्टुडंट असाल, विद्यार्थी असाल, काही नवीन शिकत असाल, तर उत्तम ग्रहण कसं करावं, स्मरणशक्ती उत्तम कशी असावी, फोकस, कॉन्सन्ट्रेशन, अटेन्शन स्पॅन याच्यासाठी स्वरयोग वापरता येतं. संपूर्ण दिवसामध्ये सुसूत्रता आणण्यासाठी आपल्या सगळ्या कार्यांमध्ये आपल्याला काही वेळा असं वाटतं, की अरे खूप डिले होतोय, अरे मला खूपच लेट झाला. सगळ्या गोष्टींना डिले आहे. तो डिले थांबवण्यासाठी कसं कामाला सुरुवात करावी, अशा छोट्या-छोट्या युक्त्या येतात. असे असंख्य विषय याच्यामध्ये या स्वरयोगशास्त्रामध्ये मुख्यतः येतात. आणि आता आध्यात्मिक विषयांच्या बाबतीत सांगायचं झालं, तर मगाशी जसं आपण म्हटलं, की ध्यानामधले अनुभव किंवा उच्चतम ज्याला उपलब्धिया असा एक शब्द आहे. उपलब्धी म्हणजे खूप उच्चतम दर्जाचे अनुभव आपल्याला येणं. अशा काही ध्यानावस्थेतल्या उपलब्धी प्राप्त करण्यासाठी स्वरयोगाचा अप्रतिम त्याच्यामधली सूत्र येतात. त्याचप्रमाणे आध्यात्मिक क्षेत्रात आपल्याला प्रगती, सोपे-सोपे विषय, इंट्युशन ज्याला आपण म्हणतो. इंट्युशन म्हणजे त्रिकालज्ञ. तुम्हाला काय घडणार हे आधीच कळतं, त्यालाच इंट्युशन म्हणतो आपण, बरोबर? मग तेच श्वासाची गंमत आहे. एका प्रकारे एक जादूचं शास्त्र आहे. चमत्कार हा शब्द मी वापरणार नाही. ही जादू आहे आणि त्या जादूचं शास्त्र आहे. तिथे नियम आहेत. काहीतरी इलॉजिकल, अतर्क्य असं ह्याच्यात काहीच नाही. अमुक प्रकारे असं झालं असतं, हे होतं. गणितं मांडलेली आहे, की हे प्लस हे, की मग असं घडेल. अमुक प्लस अमुक, मग तसं घडेल, अशा अर्थी. हं. असं हे संपूर्ण स्वर योग शास्त्र, शिव, स्वर, उदय शास्त्र. चारही शब्दांचा अर्थ बघितला. साधारण याच्यातले विषय भरपूर आहेत. ते विषय आपण पुन्हा एकदा बघूया दुसऱ्या कुठल्या सत्रामध्ये. पण स्वरयोगामध्ये साधारण सोप्या भाषेत एक सारात्मक समरी याची सांगायची झाली, तर आपल्या दैनंदिन आयुष्यातल्या प्रत्येक घटनेमध्ये सफलता, प्रयत्न शैथिल्यता, स्मूथनेस म्हणतो ना, की ते हे ना सगळं छान स्मूथली झालं तर किती मस्त होईल. असे खूप अप्स एंड डाउन्स, खूप गोंधळ, खूप सगळं इकडे-तिकडे चाललंय. त्याच्यापेक्षा स्थिरता, दैनंदिन आयुष्यातल्या कुठल्याही विषयांमध्ये आपल्याला जे हमखास इन्स्टंट फळं लागतात, ती स्वरयोगाच्या माध्यमातून अनुभवता येतात. जसं मगाशी म्हटलं, की दिवसभरातली आपली टिपिकल कामं जी असतात, काही घरातली, काही बाहेरची, काही ऑफिसमधली, या कामांची यादी केली असता, हे काम कुठल्या प्रकारच्या श्वासावरती करावं, हे डिटेल सांगणारं असं स्वरशास्त्र आहे. त्याचा आणखीन विस्तृत विषय मगाशी एनाटॉमी हे बघितलं. एनाटॉमीप्रमाणेच स्वरयोगामध्ये पंचतत्व हा विषय येतो. 5 तत्व, पंचप्राण ऐकलं असेल योगशास्त्रात. मग 5 प्राण, पंचतत्व यांचं काय गणित आहे आणि यांच्या माध्यमातून कशाप्रकारे आपल्याला कार्यसिद्धी साधता येते, हे तिथे आणखीन एक विषय आहे. चाणक्यनीती हा शब्द ऐकला असेल. कूटनीती, चाणक्यनीती, राजनीती. चाणक्यनीतीमध्ये स्वरशास्त्राचा अप्रतिम विनियोग दिसून येतो. चाणक्याने सांगितलेला किंवा आपल्याकडे राजा आणि प्रजा ही सिस्टीम होती, तेव्हा प्रत्येक राजाचे राजपुरोहित होते.
आणि मग राजा त्यांना सांगायचा, "मी राजपुरोहितांना विचारून सांगतो." मग ते राजपुरोहित जे विचार विनिमय करायचे, ते स्वरयोग, ते राजाची नाडी, राजपुरोहितांची नाडी, नाडीशास्त्र आहे त्याच्यामध्ये, नाड्यांचं शास्त्र आहे. मग हे सगळं बघून ते सल्ला द्यायचे, की "तू या-या घटकेला, या-या मुहूर्तावर अमुक-तमुक केलं असता, तुला असं-असं यश मिळेल, तुला असं-असं घडून येईल." सो राजनीतीमध्ये, चाणक्य नीतीमध्ये हा विषय येतो. एखाद्या राजाशी डील करायचं आहे, जसं आपण कॉर्पोरेटमध्ये, बिझनेसमध्ये, आपला व्यवहारात, व्यवसाय असेल तुमचा, तर काही डील करतो, काही बिझनेस डील्स, कॉन्ट्रॅक्ट्स असतात. मग ते कॉन्ट्रॅक्ट करत असताना ज्या व्यक्तीबरोबर कॉन्ट्रॅक्ट करायचं, एक सोपं उदाहरण देते चाणक्य नीतीतलं. ती व्यक्ती आपल्या डावीकडे असावी का उजवीकडे, इथपासून स्वरशास्त्र सांगतं. म्हणून सुरुवातीला म्हटलं तसं, की व्यावहारिक कार्यसिद्धी आणि आध्यात्मिक कार्यसिद्धी हे दोनही स्वरयोगाने साधता येतं. व्यवहारातला कुठलाही विषय, अगदी वैयक्तिक असो, कौटुंबिक विषय असो, असे कुठलेही विषय स्वरयोगाच्या माध्यमातून हाताळता येतात. अर्थात त्याची एक पद्धत आहे, ती शिकावी लागते, की असा-असा तुमचा श्वास चालू आहे. साधारण आपण सोपं उदाहरण घेऊया, उजवी आणि डावी 2 नाकपुड्या आहेत आपल्याला. आणि मग 2 नाकपुड्या आहेत आणि शरीराचा एक मध्य आहे. आपल्याला रचना माहिती आहे, की शरीराला एक मध्य आहे आणि 2 नाकपुड्या आहेत. मग शिव पार्वतीला असं सांगतो, या द्वैताकडून अद्वैताकडे येण्याची साधना म्हणजे स्वराची साधना आहे, की हे द्वैत आहे 2 उजवं-डावं, डावी-उजवी. यांची नावं येतात. डावी बाजू म्हणजे काय? उजवी बाजू म्हणजे काय? उजव्या बाजूची नाकपुडी काय-काय सांगते? त्याचा अर्थ आहे, की उजव्या बाजूच्या नाकपुडीमध्ये कुठलं-कुठलं प्रधान त्याचा विषय आहे किंवा त्याचे काय-काय कॅरेक्टरिस्टिक्स, वैशिष्ट्ये आहेत, हे सगळं त्याच्यामध्ये येतं. आणि या दोन्हीचा मध्य, या दोन्हीचा समन्वय, या दोन्हीचं आपण म्हणतो, की एकात्मीकरण किंवा अद्वैत, द्वैताकडून अद्वैताचा प्रवास हा स्वरयोगाचा प्रवास आहे. मग तो व्यावहारिक असो किंवा आध्यात्मिक. पुन्हा व्यावहारिक उदाहरण घ्यायचं झालं, तर अनेक गोष्टी आहेत. त्या गोष्टींमध्ये सुसूत्रता येणं. तुमचं काम असेल, जॉब असेल, घरातलं काही असेल, आपले नातेसंबंध असतील, आपलं व्यावसायिक यश असेल, तुम्ही उच्च शिक्षणासाठी कुठे जाणार असाल, एका नवीन देशामध्ये स्थिरस्थावर व्हायचं आहे, आर्थिक समृद्धी हा विषय आहे किंवा आपण श्रीसूक्तात बघितलेला अष्टलक्ष्मी हा विषय आहे, की 8 प्रकारच्या समृद्धी, 8 प्रकारच्या संसाधनांमधली सुसूत्रता, अलाइनमेंट, सिंकिंग, हे सगळे विषय स्वरयोगाला जोडलेले आहेत. हे सगळे विषय फक्त बसल्या जागी तुमच्या श्वासाच्या माध्यमातून तुम्हाला ऑपरेट करता येतात. तुम्ही या सगळ्या विषयांमध्ये इकडे-तिकडे जे तुम्हाला मिळवायचं आहे, जे साध्य करायचं आहे, ते साध्य करू शकता. स्वरयोग या विषयावरची आगमशास्त्र, स्वर, शिव, शास्त्र अशा विविध शब्दांभोवती आपण एक छोटंसं इंट्रो सारखं बघितलं. आणि याच स्वरयोगाचे आणखीन काही व्याख्या किंवा आपण पुढची व्याख्या किंवा पहिले श्लोक वगैरे जे आहेत, ते आपण पुढच्या सत्रामध्ये बघणार आहोत. हं. आज इथे थांबूया.